नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 19 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण प्रेम, लग्न, कुटुंब आणि मुलांचं संगोपन या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. नात्यांमध्ये अपेक्षा कशा निर्माण होतात, कुटुंबात शांतता कशी ठेवायची आणि मुलांना चांगले संस्कार कसे द्यायचे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. शांतपणे ऐका आणि आपल्या जीवनाशी जोडून पहा. प्रेम आणि लग्नाबद्दल खरं समजून घेणं. आपण जे रोमॅन्टिक लव्ह म्हणतो त्यात अनेक वेळा अटॅचमेंट असतं, म्हणजे आपण त्या व्यक्तीवर प्रेम करत नाही, तर आपण त्याचा एक इमेज तयार करतो आणि त्या इमेजवर प्रेम करतो. त्यामुळे आपल्या अपेक्षा खूप वाढतात. उदाहरणार्थ, आपल्याला वाटतं की आपला पार्टनर नेहमी आपल्याला समजून घेईल, आपल्या प्रत्येक भावना ओळखेल आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. पण खरं पाहिलं तर कोणताही माणूस इतकं सगळं करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा निराशा, वाद आणि तणाव निर्माण होतो. अनेक वेळा लोक एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करतात, पण हे शक्य नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे नातं टिकवायचं असेल तर अट्रॅक्शनपेक्षा मैत्री, विश्वास, जबाबदारी आणि एकमेकांना समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मित्रासारखं सांगतो, पार्टनरला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याला जसा आहे तसा स्वीकार. कुटुंबात शांतता कशी ठेवायची? कुटुंबात शांतता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण घर हेच आपल्या मनाचं आधारस्थान असतं. जर घरात सतत वाद, तणाव आणि अपेक्षा असतील तर मन कधीच शांत राहत नाही. अनेक वेळा लोक लग्नाकडे फक्त आनंद आणि सुख मिळवण्याचं साधन म्हणून पाहतात. पण जसं सुख कमी होतं तसं नातंही कमकुवत होतं. त्याऐवजी जर दोघांचाही उद्देश एकमेकांना समजून घेणं, सपोर्ट करणं आणि एकत्र वाढणं असा असेल तर नातं मजबूत होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेकदा आपल्या अडचणींसाठी आपल्या बालपणाला दोष देतो. मी असा आहे कारण माझ्या आई वडिलांनी असं केलं असा विचार आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतो. त्याऐवजी त्यांनी आपल्यासाठी काय केलं, किती कष्ट घेतले हे आठवलं तर आपल्यात कृतज्ञता निर्माण होते. मित्रासारखं सांगतो, कुटुंब परफेक्ट नसतं, पण समजूतदारपणा आणि कृतज्ञता असेल तर ते सुंदर बनू शकतं. कुटुंबात शांतता कशी ठेवायची? कुटुंबात शांतता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण घर हेच आपल्या मनाचं आधारस्थान असतं. जर घरात सतत वाद, तणाव आणि अपेक्षा असतील तर मन कधीच शांत राहत नाही. अनेक वेळा लोक लग्नाकडे फक्त आनंद आणि सुख मिळवण्याचं साधन म्हणून पाहतात. पण जसं सुख कमी होतं तसं नातंही कमकुवत होतं. त्याऐवजी जर दोघांचाही उद्देश एकमेकांना समजून घेणं, सपोर्ट करणं आणि एकत्र वाढणं असा असेल तर नातं मजबूत होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेकदा आपल्या अडचणींसाठी आपल्या बालपणाला दोष देतो. मी असा आहे कारण माझ्या आई वडिलांनी असं केलं असा विचार आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतो. त्याऐवजी त्यांनी आपल्यासाठी काय केलं, किती कष्ट घेतले हे आठवलं तर आपल्यात कृतज्ञता निर्माण होते. मित्रासारखं सांगतो, कुटुंब परफेक्ट नसतं, पण समजूतदारपणा आणि कृतज्ञता असेल तर ते सुंदर बनू शकतं. मुलांना कसं शिकवायचं? संस्कार आणि व्हॅल्यूज. मुलांना शिकवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना एक्झाम्पल दाखवणं. मुलं आपल्याला बघून शिकतात. आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसं वागतो हे त्यांना जास्त लक्षात राहतं. उदाहरणार्थ, आपण मुलांना सांगतो की राग करू नको, पण आपणच वारंवार रागावतो, तर मुलं आपल्याकडूनच ते शिकतात. त्यामुळे जर आपण शांत, प्रामाणिक आणि दयाळू राहिलो तर मुलं आपोआप तसंच वागायला शिकतात. आपण त्यांना छोट्या छोट्या सवयी शिकवू शकतो, जसं जेवणाआधी धन्यवाद देणं, इतरांना मदत करणं, शांत बसणं किंवा चांगले विचार करणं. या छोट्या गोष्टी त्यांच्या मनावर मोठा परिणाम करतात. मित्रासारखं सांगतो, मुलांना परफेक्ट बनवायचं नाही, तर चांगला आणि समजूतदार माणूस बनवायचा आहे. डिसिप्लिन आणि समाधान, कंटेंटमेंट. मुलांना डिसिप्लिन आवश्यक आहे, पण तो रागाने किंवा दबावाने नाही, तर समजावून देऊन दिला पाहिजे. जर मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर ते चुकीच्या सवयी शिकू शकतात. पण जर आपण त्यांना योग्य मर्यादा आणि नियम दिले तर ते योग्य वागायला शिकतात. उदाहरणार्थ, त्यांना काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे शांतपणे समजावणं महत्त्वाचं आहे. आता कंटेंटमेंट म्हणजे समाधान. आजकाल मुलांना खूप पर्याय दिले जातात, कोणता खेळ, कोणता टीव्ही, कोणती वस्तू. यामुळे ते गोंधळतात आणि कधीच समाधानी राहत नाहीत. त्यांना नेहमी वाटतं की आणखी काही मिळालं तर मी आनंदी होईन. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना जे आहे त्यात आनंद मानायला शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रासारखं सांगतो, समाधान शिकवलं तर मुलं आयुष्यभर आनंदी राहतील. मुलांशी नातं कसं मजबूत करायचं? मुलांशी चांगलं नातं ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवणं सर्वात महत्त्वाचं आहे. आजकाल पालक खूप व्यस्त असतात, काम, पैसा, जबाबदाऱ्या. पण मुलांना सर्वात जास्त गरज असते ती वेळ आणि प्रेमाची. उदाहरणार्थ, आपण मुलांसाठी महागड्या वस्तू आणतो पण त्यांच्यासोबत बसून बोलत नाही.
त्यामुळे नातं कमकुवत होतं. कधीकधी जास्त पैसा कमावण्यापेक्षा थोडा कमी पैसा आणि जास्त वेळ देणं महत्त्वाचं असतं. मुलांना तुमची उपस्थिती हवी असते, तुमचं लक्ष हवं असतं. मित्रासारखं सांगतो, मुलांसाठी सर्वात मोठी गिफ्ट म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचं प्रेम आहे. शेवटचं मार्गदर्शन. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव, कुटुंब, नातं आणि मुलं हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. जर आपण अपेक्षा कमी केल्या, समज वाढवली आणि प्रेमाने वागलो, तर आपलं घर शांत आणि आनंदी बनू शकतं. हळूहळू आपण पाहू की नातं मजबूत होतं, मुलं चांगले माणूस बनतात आणि आपल्यालाही आतून समाधान मिळतं. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.